नमस्कार, कसे तुम्ही सगळे आणि आम्ही सगळे व्यवस्थित आहोत। तर आता येतो जागतिक महिला दिवस। तर जागतिक महिला दिवसानिमित्ताने मलाही कुठेतरी बोलवलेलं आहे। तर कृष्णा ही महिला गृहउद्योग या महिलांनी मला बोलवलेलं आहे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। तर मी तिकडे जाते, म्हणजे पुणे सोडून बाहेर कोणीतरी बोलवलेलं आहे, कोणीतरी म्हणजे पूनमताई सावंत यांनी आपल्याला त्या कार्यक्रमामध्ये बोलवलेलं आहे। तर कार्यक्रम आहे माई काका पॅलेस, तांदुळवाडी या गावामध्ये। तर आपण जातोय सांगलीच्या, म्हणजे जवळ सांगलीतच जिल्हा आहे। खूप साऱ्या महिला येणार आहेत तिकडं आणि मी म्हणजे खरंच स्वतःला हे करते की मला कुठं तर पुणे सोडून महिलांनी बोलवलेलं आहे की ताई तुम्ही यायचं ह्या कार्यक्रमाला म्हणून। तर स्वतःचा प्रपंच करत असताना अनेक महिला गृहउद्योग चालू करून स्वतः महिला सक्षम होतात आणि अनेक महिलांना हाताला काम देऊन त्यांचाही म्हणजे आपण म्हणतो ना, नेहमी स्वावलंबी जगावं प्रत्येक महिलेनी, प्रावलंबी जगण्यापेक्षा। तर आज मला खूप साऱ्या महिला आपल्या बघायला भेटतात की स्वतः स्वावलंबी जगून अनेक महिलांना घरगुती काम देतात आणि बिझनेस खूप मोठे मोठे आहेत महिलांचे। तर त्या सगळ्या महिलांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा। तर मीही येत आहे सांगलीला। तर सगळ्या सांगलीकरांना माझे खरंच शतशः मी आभारी आहे आणि माझ्या इथल्या आजी लोकांचे सगळ्यांचे भरभरून आशीर्वाद आहेत। तर आता भेटूया आजी लोकांना आणि ज्यांना कुणाला यायचं आहे ते मी सगळं सांगितलं, पण मी कधी येते हे सांगितलं नाही आहे, तर सॉरी। तर मी येते रविवारी 9 तारखेला आणि माई काका पॅलेस तांदुळवाडी येथे। तर तुम्हालाही वेळ मिळाला तर तुम्हीही या तिकडं आणि मी तर नक्की येणार आहे। खूप आग्रहाचं निमंत्रण आहे आणि माझ्यासाठी त्या ताईंची धडपड मी खूप बघितलेली आहे, ताईंची नाही तिथल्या सगळ्या महिलांची। तर तुम्हाला सगळ्यांना परत एकदा माझ्याकडून खूप सारे शुभेच्छा आणि इथं राहणाऱ्या आजी आजोबांचे आशीर्वाद। तर आता आपण जाऊया, आपल्या आजी लोकांना भेटूया। पूजा वगैरे सगळं झालेलं आहे। एक दादा आले होते आपल्याकडं, त्यांच्या मुलीचा वाढदिवस आहे, आजींसाठी खायला बिस्किट घेऊन आले होते आणि पूजा वगैरे व्यवस्थित झालेली आहे सगळं। सकाळी पहिल्यांदा पूजा आणि मग सगळं लाईट बिल आले वाटतं ना वैशू? हा ना। तर ही पडलेला आहे राडा आणि दुपारी आपल्या आश्रमात बाहेरचे पण 10-12 लोक जेवणार आहेत आणि आपले तर 25-30 माणसांचा स्वयंपाक आम्हाला आता करायचा आहे। तर वैशूताई मी जाते बाहेर, तर तुम्ही जरा व्यवस्थित लक्ष ठेवा आजी लोकांवरती। जाऊ मी? हो अगदी बिनधास्त। रविवारी मी गेल्याच्या नंतर तू सगळं बघायचे। हो तर वैशूताई खूप छान काळजी घेतात आजी लोकांची आणि मला विश्वास आहे तिच्यावर, किती घेणार, वेळेवर गोळ्या औषध जेवण सगळं काही करणार आहे। बिनधास्त जा, इकडची काळजी करू नका अजिबात, आईने व्यवस्थित करेल सगळं। हां तेवढंच पाहिजे मला आणि तू तुझीही काळजी घे। तर जाऊया बाहेर आता, काय चाललंय बघूया। खाली कोणीच नाहीये असं वाटतंय मला, काय चाललंय। ऊन तर खूप होते बाबा, आता उन्हाचं काही खरंच नाहीये। ए लालू, खायला आणलं नव्हतं 2-3 दिवस, तर अजिबात बोलत नव्हतं आमच्याशी आणि ह्या बेडवरून उठत नाहीये, आळशी कुठलं। आम्ही खूप छान सारवतो आता, दर मंगळवारी आम्हाला शेण येतं। कसलं ऊन लागते, बापरे बापरे बापरे। खूप छान अशी माझी फुलं आहेत, झाड आहेत, मला रोज ह्या झाडांवर। काय झालं ग लुसू? हां ऊन लागते बाईला, इकडं पाणी मारून ठेवेल मी। हां तिकडं पाणी मारेल मी। तिथं खड्डा केलाय आणि तिला गरम होते ना, म्हणून तिथं बसते। आता मी इकडं जरा पैपाने पाणी मारते, म्हणजे तिला दिवसभर गारला वाटेल। ऊन खूप आहे, कोणीच नाही आहे खाली। त्या ऊसतोडीच्या लोकांनी आम्हाला तेवढं सरपण आणून दिलं जाता जाता, भरपूर सरपण होतं त्यांच्याकडं, पण त्या देऊ दिलं नाही माणसांनी आणि मग एवढंच आणून ते 2-4 मोळ्या त्या बायकांनी आणून टाकलं सरपण। आपल्याला लागतं ना चुलीवरती, आपण स्वयंपाक करतो ना इथं। आज चूल शांत आहे कारण करायचं आहे स्वयंपाक। गुलाबाचं तर खूप छान फुटलंय हे इकडं, हे असं फुटलंय गुलाबाचं। आता जाऊया वरती। झाला का नाश्ता? झाला? तर आता झालेला आहे नाश्ता। राम 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 रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। नाश्ता झाला का? झाला झाला। चहा पिला का सगळ्यांनी? होय। संध्याकाळचा चहा बंद केलाय जरा, काल रात्री पिलता का चहा? नाही ना, आम्ही ताक बी पितो। अरे बापरे। त्या दिवशी तर ते
ऊसाचं गुराळाचं ते रस आणलेला होता ते पितो. परत अजून आणू. आवडलं तुम्हाला? लय छान लागलं. अजून परत आणू. रस काय एवढी मोठी गोष्ट आहे. तर तुम्हाला माहितीये का मी कुठं चाललीये? हा, कुठं चाललीये? सांगलीला चाललीये, सांगलीला. होय, यायचं का? यायचं का? नाही का, मला काय करायचं? का बरं, चला की तुम्ही माझ्या संग. येतो. येतो. काय करायचं आपण तिकडे जाऊन? ते मसूदला भारी आहे तिथं. काय आहे? मसूद हाटवट ते काय असतं आता मला? लय मोठी हाय असते हाटवट. हा का? माझ्या मावळ्या नेलतं मला तिथं. जाऊ का मी? तिकडे राहायचं ना, इकडे आपल्याकडे तिथे कोण आहे आपल्या बाळाने. मी राहायला जाय ना तिकडं. काय मी माघारी येणार आहो. हा, फक्त आशीर्वाद द्या तुमचा मला. आशीर्वाद पडचाल नाही पडत. हा, धन्यवाद. आशीर्वाद खूप सारा आशीर्वाद आहे. तर यांचे सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन मी चालले सांगलीला. चला मावशी. तर आजोबांनी तर भरभरून आशीर्वाद दिलाय. तुम्ही पण आशीर्वाद द्या. आशीर्वाद. तर तुम्हाला पण नेईल मी फिरायला. आणि तुम्ही सगळे बरे आहे ना? पण मी कशाला चालले कोणीच विचारलं नाही. मी आता तिकडच राहणार आहे. नाही, आता तुम्हाला सोडून जाणार आहे मी सगळ्याला. चला आजी जाऊ. ह्या जुलीच्या पिल्लांसाठी आमचं दार बंद करतो. हे बघा कसे आहेत. एक त्याच्यातलं ही झालं. एक आम्ही ही दारच उघडं ठेवत नाही. जुले, ए जुले, जुलू बघतच नाही येते. आता काय आपलं घेणं देणं. हे तर किती छान झोपले, किती सुंदर आहे. खूप छान आहेत माहिती का. 2 मुलं आणि 1 मुलगी. जुली, काळजी घ्या तुझ्या पिल्लांची. तू असं नको बाहेर पळत जाऊ. राणी कुठं राहू नको. राहू नको. मी जात तिकडच राहणार आहे. बघा आता कसं करावं वत्सला मावशी. आणि तुमच्याशिवाय पण मला कोण नाही. तर हे आहे दादांचा केक आणि दादा इकडे बसलेले आहेत. आजोबा फेटा घालून संध्याकाळी पण तयार आहेत. आता आमची मृदुला आजी गाणं म्हणणार आहे. आताच दादांची आई गेले. किती महिने झाले दादा? 6 महिने झालं. पण आज ह्यांच्या रूपात तुम्हाला आईच आहे इथं असं समजा थोडे वेळ. कारण त्यांचे आशीर्वाद नेहमी तुमच्या बरोबर असणार आहेत. तुम जियो हजारो साल ये मेरी है आरज़ू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू दादा. हॅपी बर्थडे टू. हॅपी बर्थडे दादा. आशीर्वाद दादा. पांडुरंग दादा. पंढरपूरचे विठ्ठल रुक्माई आज आमच्या इकडं. आणि हा तू बाजूला सरक. तुझा पण बर्थडे करू आपण. 100 वर्ष आशीर्वाद. आशीर्वाद वहिनी. अगं कडकडा बोट मोडले चकुलीचे. 100 वर्ष आशीर्वाद. अखंड सोबती. जा 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 जाऊ दे छकुलीला जाऊ दे. हा, हॅपी बर्थडे. आशीर्वाद. 100 वर्ष अखंड सोबत. आशीर्वाद. बघा किती आईंचं प्रेम मिळालं. हा, हॅपी बर्थडे दादा. अगं ह्या दादाचं यायचं ह्याच्याकडली पार्टी शिल्लक आहे अजून. काय बा माझी 2-3 महिने अजून. वळण चांगलं लावलेत. माझी सगळी लेकरं चांगली आहेत दादा. आणि तुमची भाजीपाला खाऊन तर अजून हट्टेकट्टे झालेत. खरं ना? मंदाई तू आई आहे म्हण त्यांची आई सेम तुझ्यासारखी. त्यांची आई सेम तुझ्यासारखी दिसायची. काय डबल रोड. बघा का बोट मोडले मंदाईचे. कुठं तरी कुणाच्या तरी रूपात तुम्हाला आज दिसली ना तुमची आई. आमच्याकडून तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच आम्ही तुम्हाला आशीर्वाद भरभरून देतो. आणि आमची मंदाई थोडंसं भावूक झाल्या, रडत्या. रडायचं नसतं, दादाला आशीर्वाद द्यायचं. आणि त्यांची आई कुठं नाही गेलेली, तुमच्याच मध्ये आहे. आई कधी कुणाचीच कुठं जात नाहीये. फक्त मनाने आपल्या जवळ असते. फक्त शरीर सोडून जातं
पण जवळ आपण जिवंत आहोत तोवर आपली आई त्या लेकराबरोबर सतत असते, त्याच्या पाठीशी रक्षण करते काय. आणि आज हॅपी बर्थडे दादांचा. सगळीच लोक फ्रेश झालेत. हा सगळीच लोक फ्रेश झालेत. फ्रेश आहेत ते, फ्रेश आहेत. हा बाई, अक्काला झोप नाही झाली का अक्का? गाणं ऐकायचं अजून त्यांना. अगं अक्का गाणं संपलं, तू कुठं होती? आम्ही केक लपली वाटत. अक्का आम्ही दादाचा केक पण कापला आणि दादाला खाऊ पण घातला. आता सगळ्यांनी आशीर्वाद दिला, तू कुठं होती? हे काही तसं होते की अजून डबल म्हणायचे का? आता दादांनी भाजी आणली खाली टेम्पोत. काय आता भाजी घ्यायची आहे, आज मंगळवारच आहे आणि वाढदिवस आणि मंगळवार एकत्र आलाय. तर आता सगळ्यांनी जाऊन दादाच्या टेम्पोत चढायचं आणि सगळी भाजी खाली करायची. सगळ्यांना काम. मग काय. तर दादा खूप खूप शुभेच्छा आणि खूप सारा आशीर्वाद. सगळी लोक फ्रेश झालेत. त्यांचे चेहरे पाहून जरा आनंद वाटायला. आनंद वाटायला ना? का हॉटेलमध्ये जायचं होतं? हॉटेल त्यांनी जे भाज्या खाल्ल्या ना 2 महिन्यात त्यांच्या अंगावर तीज आली नाही. हा. ते तुमच्या भाज्यांचे कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी. आणि तुम्ही आहे सावतामाळी काय. ह्या सावतामाळीने ह्या मळ्याला भाजी कमी पडू दिलेली नाहीये, आहे का नाही वत्सला मावशी? तर हा काय म्हटली मंदाई? दरवर्षी असू द्या. हा दरवर्षी असाच वाढदिवस बर्थडे इकडं असू द्या.